माझं नाव राहुल आहे. मी एक शेतकरी आहे. माझं वय 32 वर्ष आहे आणि मी अजून अविवाहित आहे. माझं शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत झालं आहे. पण नोकरी न मिळाल्यामुळे शेती व्यवसाय स्वीकारला. खरं सांगायचं तर मी खूप वेळा लग्नासाठी मुली पाहिल्या, पण माझं नशीब मला साथच देत नव्हतं. माझ्या आयुष्यात जोडीदार येईल का नाही, हा प्रश्न मनात कायम यायचा. आमच्या घरात मी, माझी आई आणि बाबा आम्ही तिघेच होतो. तिघेही खूप कष्ट करून 3 एकर शेत आनंदात पिकवत होतो. पण आता आईबाबांचे हातपाय थकत चालले होते. त्यांना आरामाची गरज होती. अनेकदा आईबाबा मला म्हणायचे, "बाळा, तुझं लग्न झालं म्हणजे बरं होईल. आम्ही मग शेतातल्या जबाबदाऱ्या तुझ्या जोडीदाराकडे सोपवून निर्धास्त होऊ. आमचे गुडघे आता साथ देत नाहीत. काम करण्याची ताकद कमी झाली." त्याचं बोलणं ऐकून माझं हृदय पिळवटून जायचं. मी अधिक जिद्दीनं काम करत होतो. पण मनाच्या तळाशी एक वेदना सतावत होती. माझं लग्न का होत नाही? माझ्या आयुष्यात एखादी तरुणी का येत नाही? मला देखील वाटायचं की माझ्या आयुष्यात कोणीतरी खास यावं, मला समजून घ्यावं, माझे आईबाबांची सेवा करावी आणि छोट्या संसाराला रंग भरावा. पण कदाचित हे माझ्या नशिबातच नाही असं मला वाटू लागलं होतं. दिवस जात होते. शेतातली पिकं चांगली आली होती. तो काळ पावसाळ्याचा होता. आई-बाबा आता काम करू शकत नव्हते. तरीसुद्धा ते शेतात यायचे. माझ्यासोबत थोडंफार काम करायचे. त्यांना पाहून मलाही हुरूप यायचा. पण त्यांचं थकलेलं शरीर पाहून मला काळजी वाटायची. म्हणून मी ठरवलं की खुरपणीसाठी काही बायका लावल्या तर बरं होईल. शेजारच्या गावात जाऊन चौकशी केली, पण कुठेच बायका मिळाल्या नाहीत. परत येताना मला रस्त्यात एक आजी भेटल्या. मी त्यांना विचारलं, "आजी, जवळपास कुठे बायका मिळतील का शेतात येईल खुरपणीसाठी?" त्या हसून मला म्हणाल्या, "आता बाळा, बायका कामासाठी मिळवणं अवघड आहे. पण समोरच्या घरात एक विधवा तरुणी राहते. ते दुसऱ्यांच्या शेतात काम करायला ती जाते. तिचं नाव रुपाली आहे बघ. ती तुझ्या शेतात यायला तयार झाली तर तुला बरं होईल." आजीचं बोलणं ऐकून माझं लक्ष त्या घराकडे गेलं. मी संकुचित पावलाने त्या घराकडे गेलो. दरवाजा अर्धवट उघडाच होता. मुद्दाम मी दरवाजावर टकटक केली. आतून एक तरुणी बाहेर आली. मी तिला पाहिलं आणि क्षणभर दबकलो. ती अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं. जणू काही माझ्या मनाने तिला पहिल्यांदाच पहिल्या नजरेत स्वीकारलं होतं. ती म्हणाली, "कोण? कोण हवंय तुम्हाला?" मी घाबरत घाबरत म्हणालो, "माझं नाव राहुल आहे. मी शेजारच्या गावचा आहे. मला शेतातील कामासाठी बायका पाहिजेत, पण कुठे मिळाल्या नाहीत. शेजारच्या आजीने सांगितलं की तुम्ही दुसऱ्यांच्या शेतात कामाला जाता, म्हणून आलो." ती थोडा विचार करून म्हणाली, "मी एकटीच कशी येऊ तुमच्या शेताला? इतर बायका आहेत का कामाला?" मी लगेच म्हणालो, "इतर बायका नाहीत, पण माझे आई-बाबा आहेत. तेही कामात मदत करतील." ती थोडी शांत झाली आणि मग हळूच म्हणाली, "ठीक आहे, मग मी येईल उद्यापासून." ऐकून माझ्या मनाला जणू फुलं फुलली. मी आनंदाने हसत म्हणालो, "उद्यापासून नक्की या. मी तुम्हाला न्यायला येईन, स्वतः येईन." दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरून माझ्या बाईकवरून तिच्या दारात पोहोचलो. ती आधीच माझी वाट पाहत बसली होती. माझ्याकडे पाहून ती हलक्या आवाजात म्हणाली, "चहा घ्याल का?" मी हसून म्हणालो, "नको." मग ती पटकन तयार झाली आणि माझ्या गाडीवर बसली. आम्ही दोघं शेताच्या दिशेने निघालो. रस्ता खूप खडबडीत आणि खड्ड्यांचा होता, त्यामुळे ती माझ्यापासून थोडं अंतर ठेवून बसली होती. पण तरीसुद्धा तिच्या उपस्थितीमुळे माझ्या मनात एक वेगळीच हालचाल सुरू झाली होती. मला असं वाटत होतं की जणू माझ्या आयुष्यातली रिकामी जागा आता भरून निघणार आहे. पण रस्ता खड्ड्यांचा असल्यामुळे गाडी जशी खड्ड्यात यायची तशी ती नकळत माझ्याजवळ सरकायची आणि एकदा तर गाडी जास्तच हलल्यामुळे तिनं माझ्या कमरेला घट्ट धरलं. त्या स्पर्शाने माझ्या अंगावर शहारा आला. तिच्याही चेहऱ्यावर लाजरे हास्य उमटलं आणि तिनं पटकन हात मागे घेतला. पुन्हा गाडीच्या बाजूला घट्ट धरून बसली. काही वेळात आम्ही शेतात पोहोचलो. आता ती माझ्या राहुलची ओळखीची झाली होती. शेतात गेल्यानंतर आई-बाबा आधीच आले होते. मी त्यांना सांगितलं, "आजपासून ही तरुणी आपल्या शेतात काम करणार आहे." आईनं प्रेमळ आवाजात तिला तिचं नाव विचारलं. तेव्हा तिने शांतपणे सांगितलं, "माझं नाव रुपाली आहे." आई हसून म्हणाली, "ही पेरूची बाग आहे. या बागेतील गवत काढायचं आहे." रुपालीने होकार दिला आणि मग आम्ही चौघं मिळून कामाला लागलो. मला शेजारच्या शेतात पाणी पाजायचं काम होतं, तर आई-बाबा आणि रुपाली शेतात खुरपणी करत होते. मी काम करत असताना माझं सारखं लक्ष तिच्याकडे जात होतं. तिचे काळे टपोरे डोळे
लांबसडक केस, तिच्या चेहऱ्यावरची साधी निरागसता हे सगळं माझ्या मनात सतत घोळत होतं. दुपार झाली आणि आम्ही सर्व थोडा वेळ जेवणासाठी बसलो. आंब्याच्या झाडाखाली सावलीत एक झोपडी होती. तिथे आम्ही शेतातील सामान ठेवायचं आणि कधी थोडा आराम करायचा असेल तर तिथे बसायचो. जवळच विहीर होती. पावसामुळे पाणी भरपूर होतं. मी लगेच कळशीवर पाणी काढलं आणि आई, बाबा व रुपालीला दिलं. मग आम्ही चौघे मिळून जेवायला बसलो. शेतात एकत्र जेवण्याचा आनंद वेगळाच असतो. मातीच्या सुगंधात आणि निसर्गाच्या सानिध्यात जेवण्याची चव काही ओरच असते. जेवण झाल्यावर थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा कामाला लागलो. दिवस कसा गेला हे समजलंच नाही. संध्याकाळी मी रुपालीला घरी सोडायला निघालो, पण ती म्हणाली, आता गरज नाही, मला रस्ता माहीत झाला आहे. मग ती एकटीच निघून गेली. हळूहळू ती दररोज कामाला यायला लागली. 4-5 दिवस झाले आणि आमच्या नजरा सारख्या एकमेकांना भेटायला लागल्या. तिच्या डोळ्यातही मला काहीसं आकर्षण दिसत होतं, पण ती मला खरंच आवडते का हे मात्र मला स्पष्ट कळत नव्हतं. एके दिवशी रविवार होता. त्या दिवशी आमच्या गावात आठवडा बाजार होता. आई-बाबा दोघेही बाजाराला जाणार होते. त्यांनी सकाळी सांगितलं, आज आम्ही बाजारात जाऊ, तू शेतात बघ. मी होकार दिला. मी सगळी शेतातली साहित्य घेऊन गेलो. 10 वाजेच्या सुमारास रुपाली कामाला आली. मी तिला सांगितलं, आज आई-बाबा नाहीत, ते बाजाराला गेले आहेत. ती हसून म्हणाली, बरं आहे. मग आम्ही दोघे मिळून शेतात काम करू लागलो. मी आज खास तिच्यासोबत राहून गवत काढायला लागलो. आम्ही दोघं खूप जवळ बसून काम करत होतो. तिचा श्वास माझ्या खांद्यावर येत होता आणि आमच्या नजरा सतत एकमेकांना भिडत होत्या. वातावरणात एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. हळूहळू दुपार झाली. मग आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं आणि झोपडीपासून काही अंतरावर थोडा वेळ आराम करायला बसलो. तेवढ्यात आभाळ दाटून आलं. सर्वत्र काळोख पसरला आणि अचानक जोराचा धो-धो पाऊस सुरू झाला. पाऊस कोसळू लागला, विजांचा कडकडाट झाला आणि वारासुद्धा सुटला. त्या पावसाच्या साक्षीनं आम्ही दोघे शेतात होतो आणि त्या क्षणी माझ्या मनात काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव झाली. आम्हाला याचा अंदाज नव्हता की पावसामुळे अशी वेळ येईल. आम्ही दोघंही घाईघाईने उठलो. मी तिला म्हणालो, रुपाली, झोपडी जवळच आहे, चल पटकन तिथे जाऊया. आम्ही दोघं धावत झोपडीकडे जात होतो, पण अचानक तिचा पाय घसरला आणि ती खाली पडणार होती. तेव्हा मी जवळ असल्यामुळे लगेच तिला सावरलं. ती थेट माझ्या मिठीत आली. क्षणभर आम्ही दोघे थांबलो. आमच्यावरून मुसळधार पाऊस कोसळत होता. आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या होत्या. तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळंच होतं, जणू त्या डोळ्यांमध्ये हजारो भावना दडल्या होत्या. काही क्षण ती माझ्याकडे पाहतच राहिली आणि नंतर लाजून खाली मान घातली. आम्हाला जाणवलं की आम्ही पूर्ण पावसात चिंब भिजलो आहोत. म्हणून आम्ही लगेच झोपडीत गेलो. झोपडी बऱ्यापैकी मोठी होती आणि आत काही लाकडं पडलेली होती. थंडीने आम्ही गारठून चाललो होतो. मी विचार केला, असं थंड बसण्यापेक्षा आग लावून शेकत बसलेलं बरं. आम्ही दोघांनी लाकडं गोळा केली आणि झोपडीत ठेवलेल्या काडीपेटीने जाळ तयार केला. थोड्याच वेळात लाकडं पेटली आणि आम्ही दोघं अगदी जवळ बसलो होतो. जाळाच्या उजेडात तिचा चेहरा आणखीनच सुंदर दिसत होता. तिच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक रेषा जणू माझ्या हृदयावर कोरल्या जात होत्या. मी तिच्याकडे निरखून पाहत होतो आणि ती सुद्धा माझ्याकडे पाहत होती. मला राहवलं नाही. मी हळूच तिचा हात हातात घेतला. ती थोडी दचकल्यासारखी झाली, पण हात मागे घेतला नाही. मी हळू आवाजात म्हणालो, रुपाली, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. ती शांतपणे म्हणाली, बोला. मी धीर एकवटून म्हणालो, मला तू खूप आवडतेस. तुझं सौंदर्य, तुझा स्वभाव, तुझी साधी निरागसता हे सगळं मला खूप भावलं आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? माझे शब्द ऐकून ती क्षणभर दपकली. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, मी विधवा आहे. माझ्या मागे पुढे पाहणार कोणीच नाही. मी तुला आवडते हे खरं आहे, पण तू अजून तरुण आहेस. तुला माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर मुलगी मिळेल. मी तिच्या डोळ्यात पाहत ठाम आवाजात म्हणालो, हो, कदाचित मिळेल, पण तुझ्यासारखी समंजस, कष्टाळू आणि मनाने सोन्यासारखी मुलगी मला कधीच मिळणार नाही. माझ्या शब्दांनी तिच्या चेहऱ्यावर लाजरं हसू म्हटलं. तिच्या गालावर खळी पडले. त्या क्षणी दोन्ही हाताने तिचा चेहरा हातात घेतला आणि माझे ओठ गुलाबी ओठावर टेकवले. आम्ही दोघेही एकमेकात हरवून गेलो. त्या पावसाच्या साक्षीनं आमचं प्रेम फुलत होतं. आम्हा दोघांनाही प्रचंड आनंद मिळत होता, जणू संपूर्ण जग फक्त आमच्यासाठी थांबलेलं होतं. नंतर मी तिच्या कानाशी हळू आवाजात म्हणालो, रुपाली,
उद्या मी माझ्या आईबाबांशी आपल्या लग्नाबद्दल बोलेन. ती अजूनही लाजली. तिच्या डोळ्यात स्वप्नांची चमक दिसत होती. साधारण 4:30 वाजता पाऊस थांबला. मी तिला घरी सोडलं. घरी आल्यावर मी आईबाबांना सर्व सांगितलं. मला रुपालीशी लग्न करायचं आहे. ती विधवा आहे हे खरं, पण ती मनाने खूप प्रामाणिक, प्रेमळ आणि ती मला खूप आवडते. आईबाबा काही वेळ शांत राहिले. पण मग आई हसून म्हणाली, विधवा असली म्हणून काय झालं? तीही एक माणूसच आहे. तिलाही जगण्याचा हक्क आहे. तिला स्वभाव आहे. तिचा स्वभाव खूप छान आहे. जर तुमची मनाची सांगड जुळली असेल तर आमचं काय, आम्ही होकार देतो. आईचे शब्द ऐकून माझं हृदय आनंदाने उंचावलं. दुसऱ्या दिवशी मी रुपालीला ही आनंदाची बातमी सांगितली. तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. आम्ही दोघांनी मिळून एक आईबाबांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. साधारण महिनाभरात आमचं लग्न ठरलं आणि गावभर थाटामाटात पार पडलं. आज मी, रुपाली आणि माझे आईबाबा खूप आनंदाने संसार करत आहोत. शेतीवरच्या उत्पन्नावर आमचं जीवन छानपणे चाललंय. काही महिने सुखाचे गेले. रुपाली आता घराची मालकीण झाली होती. तिनं घराची सफाई, स्वयंपाक, आईबाबांची सेवा, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रेम आणि काळजीचा स्पर्श भरला होता. आईबाबांचे चेहरे आता नेहमी हसरे दिसत. रुपालीने त्यांच्यावर खरोखरच मुलगीसारखी माया केली होती. पण माझ्या मनात एक धाकधूक होतीच. गावातल्या काही लोकांचे चेहरे बघून, त्यांच्या कुजबुजण्याचा आवाज ऐकून मला वाटायचं की ते रुपालीवर टीका करत असतील. एक दिवस मी शेतातून परत येत होतो. तो पाटील काका मला म्हणाले, राहुल, तू शहाणा आहेस, पण विधवेशी लग्न का केलेस? याचं काय? मी मनात दुःख खाऊनही हसत म्हणालो, काका, माणसाचं मूल्य तिच्या मनाने असतं, ओळखीपत्राने नाही. घरी आलो तर रुपालीचा चेहरा वेगळा पाहिला. ती सामान्यपणे हसत होती, पण डोळ्यात एक अस्वस्थता होती. मी विचारलं, काय झालं? ती म्हणाली, काही नाही. पण माझ्या वारंवार विचारण्यावरून ती मला म्हणाली, आज बाजारात गेले होते. तिथे काही बायका मला बोलावलं नाही. उलट सुलट दूरच राहिल्या. तिचा आवाज खूप कोमल होता, पण शब्दामध्ये असलेलं दुःख मी ओळखलं. मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि म्हणालो, त्यांच्या मनात काय आहे ते माहीत नाही, पण आपल्या मनात जे आहे ते मोठं आहे. आपण एकमेकांसाठी आहोत हे पुरेसं आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने तिचा हात घट्ट धरला. त्या क्षणी मला कळलं, समाजाच्या टीकेपेक्षा प्रेमाची शक्ती मोठी आहे. काही दिवसानंतर एक आनंदाची बातमी आली. रुपाली गरोदर होती. ही गोड बातमी ऐकून आईबाबा सर्व आनंदित झालो. घरात एक नवीन उत्साह, नवीन चेतना पसरली. आई रुपालीची अजून काळजी घेऊ लागली. बस बस, हलू नकोस, मी करते सगळं, असं म्हणत ती रुपालीवर जीव ओवाळू लागली. पण आमच्या आनंदाला थोडा धक्काच बसला. तो पावसाळा संपला आणि हळूहळू हिवाळा सुरू झाला होता. एके सकाळी मी शेतात गेलो तर पेरूच्या झाडावर एक विचित्र पिवळसर रंग चढला होता. काही झाडे मोळकळीस आली होती. माझं हृदय धडधडलं. हा काहीतरी रोग होता. मी लगेच शेत तज्ज्ञाशी संपर्क केला. त्यांनी सांगितलं की हा तुलनात्मक दुर्मिळ बुरशीचा रोग आहे आणि त्यावर उपाय म्हणजे विशिष्ट औषधाची फवारणी. पण ते औषध खूप महाग होतं आणि आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते. मी बँकेकडे, सावकाराकडे धाव घेतली, पण नकारच. शेवटी मी निराश होऊन घरी आलो. हे पीक वर्षभराच्या उत्पन्नाचा आधार होतं. ते गेलं तर मी झोपडीत बसून माथा पुसत होतो. तेवढ्यात रुपाली माझ्यासमोर आली. ती माझ्यापाशी बसली आणि हातात हात घेतला. काय झालं? तिने विचारलं. मी सगळं सांगितलं. ती काही क्षण शांत राहिली. मग मी तिला म्हणालो, माझ्याकडे काही दागिने आहेत माझ्या मायेचे, ते विकू, त्यातून औषध आणू. मी म्हटलं, नको, ते दागिने कशाला विकायचे? ती हसली. हे दागिने पैशापेक्षा मोठे आहेत का? पीक वाचलं, नवीन पीक आलं, नवीन दागिने करू, पण आता हाच पर्याय आहे. तिच्या डोळ्यात ठाम विश्वास होता. माझ्या डोळ्यातून अश्रू आले. तिने माझा हात दाबला. रडू नका, आपण एकत्र आहोत, हे सर्व संकट दूर होईल. दुसऱ्या दिवशी आम्ही तिचे दागिने विकले आणि औषधे आणली. पुढचे 2 आठवडे मी सकाळ संध्याकाळ फवारणी केली. रुपाली, आईबाबा सगळे मदतीला होते. हळूहळू झाडावरचा रोग कमी होत गेला. नवीन पाने फुटू लागली. 1 महिन्यानंतर पेरूची झाडं पुन्हा हिरवीगार झाली आणि त्यावर फुले येऊ लागली. ती फुले पाहून आमच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. आम्ही केलेली कष्टांची फळं प्राप्त झाली होती. काही महिने गेले. आता रुपालीला प्रसन्न वेळ जवळ आला होता. एक संध्याकाळ आम्ही सगळे घरात बसलो होतो. रुपालीच्या अचानक वेदना सुरू झाल्या. आईने लगेच दाईबाईला बोलावलं.
आणि बाबा बाहेर उभे होते. माझे हात थरथरत होते. आतून येणाऱ्या आवाजाने मन व्याकुळ होत होतं. किती तास गेले कळलं नाही. शेवटी दाईबाईचा आवाज आला, "राहुल, मुलं झाली आहेत." मी आत धावलो. रुपाली थकलेली पण हसत होती. तिच्या बागुलीत 2 लहानगे सुऱ्या गुलाबी बाळ झोपली होती. जुळ्या मुला-मुली. आई-बाबांचे डोळे भरून आले. मी रुपालीचा हात चोखाळला. तिने माझ्याकडे पाहिलं आणि हसली. त्या हसण्यात सर्व कष्टांची सफलता होती. त्या क्षणी मला जाणवलं, आयुष्यातील प्रत्येक संकट आपल्या एकजुटीने आणि प्रेमाने दूर होतात. रुपालीने आणलं होतं ते खरंच भाग्यच होतं. पण आता तिच्यासोबत राहुलही होता. 2 जणांच्या मिळून केलेल्या संसाराचं सुख स्वप्नातही नव्हतं. असं आमचं सुखाचं कुटुंब आता खऱ्या अर्थानं पूर्ण झालं होतं. आणि गावातल्या त्या टीकाकारांनी हळूहळू आमच्या कष्टाळू स्वभावाचा, एकोप्याचा आदर वाटू लागला होता. कारण प्रेम आणि परिश्रम यांच्यापुढे कोणतीही टीका टिकू शकत नाही, हे आम्ही आता प्रत्यक्ष दाखवून दिलं होतं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.